नमस्कार श्रोते हो, मी सानिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते कथारंग बाय सानिका या आपल्या कथामंचावर. श्रोते हो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा या चॅनलवरच्या कथा तुम्ही ऐकताय पण अजूनही तुमच्याकडनं हे चॅनल जर सबस्क्राईब झालेलं नसेल तर तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच ते बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून या चॅनलवर येणाऱ्या कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रसिद्ध लेखक बाळ गाडगीळ यांच्या लेखणीतनं उतरलेली मनाचा ठाव घेणारी एक अप्रतिम कथा. कथेचे नाव आहे त्रिकोण. दारावरची बेल वाजली आणि लगबगीने पुढे होऊन त्याने दरवाजा उघडला. शशीचे स्वागत कसे करायचे यासाठी तो मनात शब्दांची जुळवाजुळव करायला लागला. त्याला नकळत त्याची छाती धडधडायला लागली होती. शशीच्या आणि त्याच्या पहिल्या भेटीगाठीच्या वेळी सुद्धा त्याची छाती इतकीच धडधडली नसेल. शशीवर त्याने एकेकाळी प्रेम केले. 2-2.5 वर्षाचा चांगला त्यांचा सहवास झाला असेल. मग ती आज यायची म्हणून छातीत का धडधडावे? काय बोलायचे हे निश्चित व्हायच्या आधीच त्याने दार उघडले होते. समोरच्या व्यक्तीला पाहून त्याची निराशाही झाली आणि समाधानही वाटले, कारण शशी आली नव्हती. शेजारच्या बंगल्यातल्या बाई मीनाला काहीतरी विचारायला आल्या होत्या, म्हणजे विचार करायला अजून थोडा वेळ होता. त्या बाई गेल्या आणि मीनाने हसत हसत विचारले, काय रे वीणा, तुझी मैत्रीण आली नाही अजून? का पूर्वीही अशाच भेटीच्या वेळा चुकवीत होतात? आत्ता येईल ती, बस मिळायला वेळ लागला असेल, त्याने उत्तर दिले आणि तो टाइम्स वाचत बसला. पण त्याचे खरे लक्ष घंटेकडे होते. मग काही वेळ घंटा वाजलीच नाही. टाइम्स मधली तीच एक ओळ तो परत परत वाचित होता. तिथेच घोटाळत होता. यावं का, कोणीतरी म्हटलं आणि ताबडतोब त्याने शशीचा आवाज ओळखला. तेवढ्यात ती हसत हसत आतही आली होती. बेल वाजविण्याचा परकेपणा तिने दाखविला नाही की मगाच्या बाई गेल्यावर दार उघडेच राहिले होते म्हणून तिने बेल वाजवली नाही. त्याने टाइम्स बाजूला टाकला आणि घाईघाईने खुर्चीवरून उठला. वा वा, अवश्य या, बसा. आणि आतल्या खोलीकडे वळून तो मोठ्याने म्हणाला, बरं का, या आल्या आहेत. नेहमी तो बायकोला हाक मारताना मीना, मीनू किंवा मीने म्हणून ओरडत असे. आज मात्र त्याने तिचे नाव घेतले नाही. हे काही मुद्दाम नाही, त्याने स्वतःला बजावले. आता या दोघींची औपचारिकपणे ओळख कशी करून द्यायची? जुने सगळे विसरून शशी आपल्या घरी आली याचा नुसता आनंदच त्याला झाला होता. मात्र ती आल्यावर येणाऱ्या प्रसंगाची त्याने काहीच कल्पना केली नव्हती. पण शशी बाहेरच्या खोलीत आलीच नाही. ती आतल्याच खोलीत गेली आणि त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. आता तो ओळख करून देण्याचा प्रसंग टळला होता. पण बाहेरच्या खोलीत आपण एकटेच होतो म्हणून तिने तिथे येण्याचे टाळले तर नसेल? नाहीतर ते दोघांनाही अवघड झालं असतं. त्याने उगाच इकडे तिकडे केले आणि आत्ता जावे काय असा विचार तो करीत होता. इतक्यात त्या दोघीच बाहेर आल्या. त्याच्या मनावरचे मोठेच ओझे दूर झाले. तो बाजूच्या खुर्चीवर बसला. त्या दोघी सोफ्याच्या खुर्च्यात बसल्या.
पिन पडली तरी तिचा आवाज यावा, इतकी शांतता क्षणभर होती. मग शशीच म्हणाली, तुमचा ब्लॉग छान आहे नाही? भाडंही तसंच आहे हो, मीनाने परस्पर उत्तर दिले. तो मात्र काही न बोलताच आपल्या ब्लॉगकडे पाहू लागला. नव्यानेच एखाद्याने पाहावे तसे पाहू लागला. ब्लॉग त्याला खरोखरच चांगला वाटला आणि शशीने म्हटलेल्या वाक्यापुढची वाक्ये भराभर जुळून त्याच्या पुढे आली. माझी फार फार हौस आहे रे वीणा. आपल्या दोघांना अगदी सुंदर सेल्फ कंटेड ब्लॉग हवा. दुसऱ्या कोणाचीही त्यात लुडबुड नको. आसपास मुळीच वर्दळ नको. सगळं अगदी शांत हवं. आणि बरं का रे, तुझी बसायची खोली मी स्वतः सजवणार आहे. टेबल क्लॉथ, टिपॉयवरचा क्लॉथ, पडदे, शोकेशमधली चित्र, या सर्व गोष्टी आता सुद्धा त्याच्या बसायच्या खोलीत होत्या. फक्त त्या शशीने केलेल्या नव्हत्या इतकेच. ब्लॉकही तिला पाहिजे तसा होता. फक्त त्यात ती त्याच्याबरोबर राहत नव्हती. तुम्ही जोशीवाडीत राहता ना कुठेतरी? हो, तिथंच. शेजारी ते मारुतीचं देऊळ आहे ना, तिथं. वास्तविक ती नेमकी कुठे राहत होती हे त्यालाही माहीत नव्हते. पण त्याला वाटायला लागले की शशी राहत असेल ती एक गजबजलेली चाळ असेल आणि ज्या शांत मोकळ्या जागेची सुखस्वप्ने तिने रंगवली होती तशी ती जागा नसेल. जागा थोडीही असेल आणि तिथे तिला मनासारखे काहीच करता आले नसेल. नकळत तो त्या दोघींची तुलना करू लागला. मीना शशीपेक्षा सुंदर होती. घरात घालायचेच कपडे असून तिचे कपडे शशीपेक्षा चांगले होते. संसारातलं सुख ओसंडून तिच्या चेहऱ्यावरनं सांडत होते. उलट शशीला हे स्वास्थ्य लाभलेले नाही हे एकदम लक्षात येत होते. तिचे कपडे अगदी साधे होते. एव्हानाच तिचा चेहरा निबर दिसायला लागला होता. डोळे निस्तेज दिसत होते. हात राकट आणि खडबडीत झाले होते. पैसे वाचवण्याकरता ती धुणं घरीच करत असली पाहिजे. आणि त्याच्या हेही लक्षात आले की तिने आकाशी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. त्याच्या आवडीची ही शेड होती. तसे कापडही त्याने मागे तिला घेऊन दिले होते. एकदा नाही, 2-3दा. पण कदाचित अगदी सहजच तिने त्या रंगाचा ब्लाऊज घातला असायचा संभव होता. आणि कुणास ठाऊक तिच्या नवऱ्यालाही तोच रंग आवडत असेल. खरे म्हणजे आपली आवड तिच्या लक्षातही नसेल. छे छे, असे होणे कसे शक्य आहे? किंवा तोच एक बऱ्यापैकी ब्लाऊज तिच्याकडे शिल्लक असेल. ते मनात आल्याबरोबर दुःखाची एक अनिवार्य कळ त्याच्या अंगातून धावली आणि त्याला वाटले व्यवहाराचे सर्व आडपडदे आणि औपचारिकपणा सोडून तिला सांगावे, शशी, हे काय भयंकर झालं. तुझ्या या वनवासाला मीच जबाबदार आहे. तू किती शांतपणे हे सगळं सहन करतेस. पण त्याने तसे काहीच केले नाही. तेवढ्यात त्या दोघींनी काहीतरी सामान्य विनोद केला आणि तो न कळूनही वीणा वेंधळ्यासारखा हसला. मी आलेच हं, तुम्ही बसा जरा गप्पा मारीत, असे म्हणत म्हणत मीना आत गेली. थोडंसं बोलल्यानंतर ती आत गेली. त्यामुळे तिच्या वागण्यात तुटकपणाही वाटला नाही. आणि फार दिवसांनी भेटल्यावर आपणा दोघांना एकटे बोलायला वेळ मिळावा हेही तिने जाणलं. मीनाला 5 महिने झाले आहेत हे शशीच्या लक्षात आले असणार. बायकांची नजर चाणाक्ष असते. त्यातून शशीची तर
प्रथम शशी काहीच बोलेना. मग ती त्याच्याकडे वळून थोडीशी हसली. काय, सुखात आहेस ना वीणा? आपण सुखात नाही, कसले तरी भयंकर दुःख आपल्याला पोखरीत आहे, असे जसे काही त्याला म्हणायचे होते. ती काहीच बोलली नाही. समोरच्या भिंतीवर मीना आणि वीणा याचा फोटो होता. त्याकडे तिने पाहिले. दोघेजण एकमेकांना खेटून उभी राहिली होती. त्याने तिच्या कमरेभोवती आपला हात लपेटला होता आणि ती दोघे हसत होती. सबंध जगातले सुख एका हाताच्या पकडीत आपण धरले आहे, अशी मुद्रा त्याने केली होती. पलीकडे त्यांच्या आणखी एक फोटो होता. ती दोघे आणि त्यांची 2 मुले, आशा आणि विकास. त्यांच्या सुखी संसाराला आलेली 2 टवटवीत गोंडस फुले. तिने त्या फोटोकडे पाहिले आणि तिला काय म्हणायचे होते ते त्याला समजले. कशाला उगाच खोटं बोलायचं माणसानं? आपण दोघं हे सर्व शोधायला मिळवायला निघालो आणि मला ते सापडलं नाही, तुला मात्र सापडलं. माझ्याशिवाय तुला सापडणार नाही असं तुला वाटत होतं. शेवटी दुसरी बरोबर सापडलं. नगास नग आहे, उलटा जास्त चांगला आहे. मी मात्र मागे राहिले रे, सगळं हरवून बसले. त्याला आवडणारे तिचे बदामी डोळे कितीतरी गोष्टी बोलत होते. एकाच वेळी वैतागून बोलत होते, तिरस्काराने बोलत होते, आर्त आक्रंदन करत होते. काय बोलावे हे त्याला समजले नाही. पण त्याला एवढेच वाटले की आपल्या फोटोचे अल्बम आपण नेहमी कुणी पाहुणे यायचे म्हणजे प्रदर्शनासाठी बाहेर ठेवतो, ते आज ठेवले नाहीत हे चांगले झाले. या साऱ्या प्रकारामुळे तिचे मन नक्कीच दुःखाने पोळले असेल. तिला थोडे तरी बरे वाटेल असे मोठे काहीतरी करावे असे परत त्याला एकदा आवेगाने वाटले. 7 समुद्रापलीकडे जावे, कोणाबरोबर युद्ध पुकारावे, वाटल्यास तिच्याकरता प्राणाचे मोल द्यावे लागले तरी चालेल, कारण त्याने तिला कितीतरी दुःखी केले होते, तिची केवढी निराशा केली होती. पण त्याने एवढे काही जगावेगळे आपल्यासाठी करावे असे तिला वाटतच नव्हते. दुःखाचे आणि निराशेचे ते वाळवंट तिने केव्हाच तुडवले होते, तुडवून पार केले होते. एवढेच नव्हे तर ती त्यालाही अलीकडे दोष देईनशी झाली होती. सगळे काही नशिबाने होते, अशी तिची नवी थेअरी होती. तिच्यातून तिने सांत्वन मिळवले होते, मनाचा तोल राखला होता. शिवाय प्रेम आणि पैसा यांच्यात गल्लत करणे बरोबर नव्हते. आपल्याला वीणाचे प्रेम हवे होते की त्याचे वैभव? तसे पाहिले तर माधवचे आपल्यावर केवढे प्रेम आहे. त्याच्याजवळ पैसा नाही म्हणून त्याचे प्रेम दिसत नाही, एवढेच. वीणाकडून तिच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. तिला एवढेच त्याने केले तर हवे होते. मुले न होण्याचे ते एक ऑपरेशन तिला करून घ्यायचे होते. तो चांगला मोठा डॉक्टर होता. त्याला ते तिच्यासाठी करता आले असते. खरे म्हणजे तिने खर्च वाचविण्याच्या दृष्टीने आपल्या नवऱ्यालाच ते करून घ्यायचा आग्रह केला होता. पुरुषांचे ते ऑपरेशन बायकांपेक्षा कमी खर्चाचे असते असे तिला कुणीसे सांगितले होते. त्याने करून घेतले असते तर ते सोपे आणि कमी खर्चाचे होते. तिने सांगून पाहिले, पण त्याचा हट्टी नकार कायम होता. मुलांमुळे होणारी परवड तिला आता नको झाली होती. लहान मुले म्हणजे काय नको, त्यांची दुधे, खाणीपिणी, कपडे, शाळेची फी, आजारपणे ती अगदी टेकीला आली होती.
या बाबतीत वीणाचा खराच उपयोग झाला असता आणि तिच्या नवऱ्याला मनासारखी नोकरीच मुळी मिळत नव्हती. वीणाच्या बऱ्याच ओळखी होत्या मोठमोठ्या लोकांशी. त्याने कुठेतरी शब्द टाकला असता तर माधवला एखादी नोकरी मिळू शकली असती. पण तिने त्याला तसे काहीच सांगितले नाही. त्याला मात्र तिच्या डोळ्याकडे पाहून लहानपणीची आठवण झाली. त्याने जमवलेल्या गाभुळलेल्या चिंचा आणि कैऱ्या खाताना ती अशी टुकत बसायची. एकदा तो तिला म्हणाला होता, देतो पण उष्टी आहेत, चालेल? उष्टी कशी पण चालेल, ती जिभल्या चाटीत म्हणाली होती. वेळ आली तर आपला उष्टा संसार सुद्धा करायला ती तयार होईल. त्या नुसत्या विचाराने त्याचे मन शहारले. आपली 2 मुले, गर्भार बायको, आपले जड जवाहीर, सेव्हिंग्ज सगळे घेऊन एखाद्या तटबंदीच्या आड जावे आणि लोकांच्या भेदक दृष्ट लागणाऱ्या नजरांपासून स्वतःला वाचवावे असे त्याला वाटायला लागले. मग त्याला स्वतःच्याच विचाराची शरमही वाटली. याच शशीवर त्याचे प्रेम होते आणि तिच्याशीच लग्न करायचे त्याने एकेकाळी ठरविले होते. अंतःकरणात खोल टोचणारे सलणारे असे जे त्याला वाटत होते ते एकदा तिला सांगून टाकावे, आपल्या अपराधाची कबुली द्यावी असे त्याला अतिशय तीव्रपणे वाटले. पण त्यांना जे बोलायचे होते तेच नेमके ती बोलत नाहीत आणि त्याशिवाय इतरच काहीतरी फालतू इकडचे तिकडचे बोलणे झाले. पण बोलण्यापेक्षा न बोलण्यात गेलेला वेळच जास्त होता. दोघांत जे प्रचंड अंतर निर्माण झाले होते ते या बोलण्याने सांधले गेले नसते. त्यामुळे मीना थोड्या वेळाने त्यांना आत चहाला बोलवायला आली. तेव्हा दोघांना हायसे वाटले. तिघेही आत गेली. डायनिंग टेबलावर मीनाने सर्व तयारी थोड्या वेळात पण छान केली होती. हाताशी गडी होताच म्हणा, पण तिच्या वागण्यात बोलण्यात उत्साह उतू जात होता. एकाएकी शशी बेचैन झाली. भूक असूनही तिच्या तोंडाची चव नाहीशी झाली. मीनाने कितीतरी आग्रह केला पण तिने कशालाच हात लावला नाही. शेवटी आग्रह इतका झाला की त्याच्या संकोचाने शशीने सामोशाचा एक तुकडा मोडला. तोही तिच्या तोंडात घोटाळला. तिच्या नवऱ्याला असे सामोसे फार आवडत असत. केवळ इतक्या वर्षाच्या सहवासाने का होईना, पण नवऱ्याविषयीच्या प्रेमाची हळुवार भावना तिच्या हृदयात पालवली होती. मग एकाएकी तिला आपल्या नवऱ्याचा आणि मुलांचाही परमावधीचा संताप आला. त्याच्या तरेवाईकपणाला आणि मुलांच्या त्रासाला ती कंटाळली होती, त्रासली होती. त्याबरोबर तिला वीणाचाही संताप आला. अगदी शांतपणे चवीने तो आपल्या बायकोने केलेले पदार्थ खात होता. तृप्तता त्याच्या चेहऱ्यावर ओसंडत होती. शशीला वाटले याला दोन्ही खांद्यांना धरून गदगदा हलवावे आणि विचारावे, माझ्याशी प्रतारणा करून तू काय साधलंस? का फसवलंस तू मला? बोल, आता का जीभ अडखळली तुझी? पण अर्थातच ती तसे काही बोलली नाही. त्या नुसत्या कल्पनेनेच ती दचकली. असे बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. त्याचा काहीच उपयोग झाला नसता आणि वीणा जी मदत तिला करू शकला असता तीही त्याने केली नसती. याच वेळी वीणाने तिच्याकडे पाहिले. ती खुर्चीवर अगदी संकोचून अंग चोरून बसली होती. तिच्या डोळ्यातून दिसणारे भावही त्याला एकदम समजले. ही शशी इतकी दुःखी असताना आपण सुखी राहू शकतो याचे त्याला कसेसेच वाटले. सुखी नाही कसे? आपलं वजन सुद्धा हल्ली किती वाढलंय.
बरोबरचे डॉक्टर लोक सुद्धा क्लबात आपली टिंगल करतात. मीनाही आपली चेष्टा करते. नंतर त्यानेही काही खाल्ले नाही. चहा झाल्यावर मीनाने सुचवले पत्ते खेळावे, पण त्यात काहीच रंग भरेना. आता त्यात काहीच मजा नव्हती. डाव अगोदरच उधळला गेला होता. तितक्यात त्याला नको होते तेच नेमके झाले. त्याची दोन्ही मुले शाळेतून आली. हसरी, खेळकर आणि सुदृढ मुले. मुले आल्याबरोबर त्यांनी घरात गोंधळ मांडला. वीणाला त्यांनी यायला नको होते. आपल्या सुखाचे प्रदर्शन त्याला तिच्या समोर व्हायला नको होते. मग शशी जायला निघाली. मीनाने तिचा निरोप घेतला. परत यायचे बजावले. तिच्याकडे जायचे निमंत्रण स्वीकारले. वीणा तिला पोचवायला फाटकापर्यंत गेला. एकदा त्याला वाटले तिला गाडीतून पोचवावे, पण मग वाटले नको. कदाचित तीही नाही म्हणाली असती. बंगल्याच्या फाटकापाशी ती दोघे परत थांबली. बोलण्यासारखे अजून खूपच राहिले होते आणि तसे पाहिले तर काहीच नव्हते. त्याने तिला परत बोलावले, पण त्याला सारखे वाटत राहिले या बोलावण्यात काही अर्थ नाही आणि तिनेही येऊ नये. उगाच त्या जीवघेण्या जुनाट आठवणी नकोत, तोंडाची चव घालवणाऱ्या. पण तिला मात्र वाटत होते परत कधीतरी यावे, निदान त्याची आणि आपली परत भेट व्हावी. आपल्या 2 मागण्या त्याच्याकडे मागाव्या. त्याची बायकोही बरी आहे. तिला कळले तरी ती रागावणार नाही. तिला आपली अडचण समजेल. आता ही कसली येते परत. तिला पोचवून तो परत आला आणि मागे वळून तिच्या दूर जाणाऱ्या अस्पष्ट होणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. तो आत आला तेव्हा त्याचे मन कुठेतरी भरकटत होते, थाऱ्यावर नव्हते. मीनाशी बोलताना तो एकदम तिरसटासारखा काहीतरी बोलला आणि मग जेव्हा ती रागवली तेव्हा आपली चूक त्याच्या लक्षात आली. खरे म्हणजे शशीशी इतके चांगले वागल्याबद्दल त्याला बायकोचे आभार मानायचे होते. ते मानायचा त्याने प्रयत्न केला. ती नुसतीच हसली, पण यावेळी तिचे मन थाऱ्यावर नव्हते. तिला वाटत होते आपला एकेकाळचा प्रियकर सुहास जर आपल्याकडे आला तर वीणा त्याच्याशी कसा वागेल, त्याच्याशी कसा बोलेल. श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं? मीनाच्या नवऱ्याची म्हणजे वीणाची प्रतिक्रिया यावर काय असेल? नक्की कमेंट करा. कथा पूर्ण ऐकली असेल तर धन्यवाद. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा आणि तुमच्या कमेंट मात्र करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशीच एखादी नवीन कथा घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइल अँड कीप लिसनिंग.